नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एल अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला महावितरण भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत। या कारणास्तव मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब देखील करायचं आहे, का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, जलसंपदा विभागाने आतापर्यंत सिंचनाकरिता किती लघु प्रकल्पाची बांधणी केली? जलसंपदा विभागाने आतापर्यंत सिंचनाकरिता किती लघु प्रकल्पाची बांधणी केली? ऑप्शन क्रमांक 2 3108 हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, खाली दिलेल्यापैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे? खाली दिलेल्यापैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 आंबोली घाट हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, पॉलिटिक्स ऑफ इन्फॉर्मेशन नावाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? पॉलिटिक्स ऑफ इन्फॉर्मेशन नावाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? ऑप्शन क्रमांक 2 नीति आयोग हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे? ऑप्शन क्रमांक 2 750 हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पहिला सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला? महाराष्ट्रात पहिला सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 1962 हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न पाहूया, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणेची स्थापना कधी झाली? पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणेची स्थापना कधी झाली? ऑप्शन क्रमांक 2 1969 हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, जल व भूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबादची स्थापना कधी झाली? जल व भूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबादची स्थापना कधी झाली? ऑप्शन क्रमांक 1 1980 हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती पाटबंधारे विभाग आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती पाटबंधारे विभाग आहेत? ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे मुख्यालय कोठे आहे? इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न पाहूया, डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया कितीवर घसरला आहे? डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया हा कितीवर घसरला आहे? ऑप्शन क्रमांक 2 82.34 रुपये हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, सीबीआयच्या सहसंचालकपदी कोणाची निवड झाली? सीबीआयच्या सहसंचालकपदी कोणाची निवड झाली? ऑप्शन क्रमांक 3 प्रवीण पवार हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, मराठी रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो? मराठी रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 5 नोव्हेंबर हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न पाहूया, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? पावनधाम आश्रम हे कोणी स्थापन केले? ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न, स्ट्रॉबेरी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फळ आहे? स्ट्रॉबेरी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फळ आहे? ऑप्शन क्रमांक 2 ॲग्रीगेट हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न,
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत? मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत? ऑप्शन क्रमांक 3 9 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? ऑप्शन क्रमांक 1 अरविंद पनगारिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 लंडन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, पंचायत राज दिवस खालीलपैकी कधी साजरा करण्यात येतो? पंचायत राज दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 24 एप्रिल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहूया, गोंदिया जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? गोंदिया जिल्ह्याची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 3 1999 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील शेवटची स्थापन झालेली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील शेवटची स्थापन झालेली महानगरपालिका खालीलपैकी कोणती? ऑप्शन क्रमांक 3 पनवेल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पाहूया पुढचा प्रश्न, देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे? भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे? ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? खालीलपैकी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 रामकृष्ण परमहंस हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 25 जानेवारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहूया, सिंधू नदीकाठी वसलेले पाकिस्तानातील शहर कोणते? सिंधू नदीकाठी वसलेले पाकिस्तानातील शहर कोणते? ऑप्शन क्रमांक 2 कराची हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पाहूया पुढचा प्रश्न, नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात? नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला खालीलपैकी काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 आदिविशेषण हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहूया, मराठी साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होते? मराठी साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 नारायणराव हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहूया, ग्रामपंचायतची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? ग्रामपंचायतची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 महसूल आयुक्त हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात कोणत्या मूलद्रव्याचे जास्त प्रमाण असते? मानवी शरीरात कोणत्या मूलद्रव्याचे जास्त प्रमाण असते? ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहूया, जागतिक महिला दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक महिला दिवस हा केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 8 मार्च हे आपलं करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.